एक वर्ष झाले होते महाराष्ट्राच्या भूमीवर पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. नद्या आटल्या होत्या, विहिरींची तळं दिसत होती, शेतातील उभे पिके करपून गेली होती. गुरांना पाणी नव्हते, घरांमध्ये धान्य नव्हते आणि अनेकांच्या डोळ्यातील आशाही हळूहळू कोरडी पडत होती. पण आता श्रीरामनवमीचा उत्सव अगदी दाराशी येऊन ठेपला होता. जाम गावासह आसपासच्या भागातून हजारो भाविक या उत्सवासाठी येत असत. इतक्या मोठ्या उत्सवासाठी लागणारे धान्य कुठून आणायचे? बाळ नारायणाने सर्वांकडे शांतपणे पाहिले आणि म्हणाले, पण जशी आपल्याला प्रभू श्रीरामाच्या उत्सवाची चिंता आहे, तशीच आपल्या भक्तांची चिंता प्रभू श्रीरामचंद्र नसेल असं कसं म्हणता येईल? बाळ नारायणाचे वचन ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने श्रीराम जन्मोत्सवाची तयारी सुरू केली. धान्याच्या खोलीची पाहणी केली. तेथे केवळ 7 पोती धान्य शिल्लक आहेत. इतक्या धान्यात एवढा मोठा उत्सव आणि भाविकांच्या भोजनाची व्यवस्था होणे अशक्य आहे. त्याने सूर्याजी पंतांच्या चेहऱ्यावरील चिंता ओळखली. बाळ नारायण उठले. ते वाऱ्याच्या वेगाने धान्याच्या खोलीकडे धावू लागले. सियावर रामचंद्र की जय असा जयघोष केला आणि हनुमंतासारखी उंच झेप घेत धान्याच्या कणगीजवळ गेले. बाळ नारायण खोलीतून एका मागोमाग एक धान्याची पोती भरून बाहेर देऊ लागले. गावकरी ती पोती स्वीकारून मोजू लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागले, कारण खोलीत केवळ 7 पोती धान्य शिल्लक असल्याचे सर्वांनी स्वतः पाहिले होते. बघता बघता 30 पोती धान्याने भरली. सर्वजण स्तब्ध झाले. काहींनी हात जोडले, काहींनी डोळे मिटले, काहींच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू लागले. जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ दे. नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी निलेश अरविंद टर्ले. हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन प्रस्तुत आणि आपल्या लाडक्या टर्ले TV यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर होणाऱ्या श्री समर्थ विवरण या आध्यात्मिक मालिकेच्या नव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आजचा प्रसंग केवळ एका चमत्काराची कथा नाही. आजचा प्रसंग आहे संकट कितीही मोठे असले तरी भक्तांचा विश्वास किती मोठा असू शकतो याची अनुभूती देणारा. आजचा प्रसंग आहे अन्नाची कमतरता असतानाही सेवाभाव कमी पडू न देणाऱ्या सूर्याजी पंतांचा आणि सर्व आशा संपल्यासारख्या वाटत असताना श्रीराम समर्थ आहे असे ठामपणे सांगणाऱ्या बाल नारायणांचा. रसिक हो, बाल नारायणांच्या लीला, त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, करुणा, सेवाभाव आणि श्रीरामावरील निष्ठा या सर्व प्रसंगांना आपण भरभरून प्रेम दिले आहे. आपली प्रतिक्रिया, प्रेम आणि आशीर्वादामुळे ही मालिका आज अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचत आहे. या प्रेमासाठी हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन, टर्ले TV आणि मी स्वतः आपणा सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि या सर्व प्रेरणादायी प्रसंगांचे सुंदर, अभ्यासपूर्ण आणि भक्तिभावाने विवरण आपल्यासमोर ठेवणारे आदरणीय संवाद लेखक आणि अभ्यासक श्री जयवंत पंढरीकर सर यांचे या स्टुडिओमध्ये मी आज पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे. पंढरीकर सर, श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या प्रसंगाची सुरुवात एका गंभीर संकटाने होते. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे उपासमार आणि त्याच वेळी दाराशी आलेल्या श्रीराम जन्मस्थळ. अशा परिस्थितीत बाल नारायणांनी जो विश्वास दाखवला त्यामागे नेमकी कोणती आध्यात्मिक शक्ती होते, जरा तुम्ही विश्लेषित करून सांगू शकाल का? विष्णुमय जग मंगल चरण विघ्न विनाशक भोलेनाथ श्रद्धा जनक सिद्ध पुरुष तुम राम का बंदा मेरे राम. ओम श्री हरि नारायण
नमः। ओम भोलेनाथाय नमः। ओम गणपतये नमः। ओम श्री रामचंद्राय नमः। ओम श्री कृष्णाय नमः। सकल संत समागमी नमस्तुते। श्रीराम। निलेशजी नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, बाळ नारायणांचा जन्म ज्या काळात झाला तो काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण होता. राज्यव्यवस्थेत अस्थिरता होती, जनतेवर अत्याचार होत होते, अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. देवांचे उत्सव, भजन, कीर्तन आणि सामूहिक उपासना यावरही अनेकदा संकटे येत असत. परंतु या साऱ्या अंधारात एक गोष्ट मात्र लोकांना जिवंत ठेवत होती, ती म्हणजे नामस्मरण. ज्या गावांमध्ये श्रीरामाचे नाम घेतले जात होते, जिथे भजन आणि कीर्तन सुरू होते, जिथे लोक एकमेकांना आधार देत होते, तिथे संकट असले तरी मनातील दीप विझत नव्हता. पूर्ण 1 वर्ष पाऊस पडला नाही. जमीन कोरडी पडली, नदी नाले आटले, पिके जळून गेली आणि गावोगावी उपासमारीने हाहाकार माजला. अशाच वेळी जाम गावातही हीच परिस्थिती होती. पण त्या गावामध्ये एक वेगळीच परंपरा होती. दरवर्षी श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असे. हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तो गावाला एकत्र आणणारा उत्सव होता. गरीब, श्रीमंत, लहान मोठे सर्वजण एकाच पंक्तीत बसून प्रसाद ग्रहण करत असत. हा उत्सव म्हणजे गावाच्या एकतेचा उत्सव होता, सेवेचा उत्सव होता, भक्तीचा उत्सव होता. परंतु यावर्षी परिस्थिती अगदी वेगळी होती. समर्थांच्या घरातील धान्य दुष्काळामुळे गरजू लोकांना वाटले गेले होते. ही सेवा सूर्याजी पंतांनी आनंदाने केली होती, कारण त्यांच्या दृष्टीने भुकेल्या माणसाला अन्न देणे हेच श्रीरामाची सेवा होती. परंतु आता श्रीरामनवमी अवघ्या काही दिवसावर आलून ठेपली होती. घरातील धान्याची खोली जवळजवळ रिकामी झाली होती. जाम गावातील श्रीरामनवमीचा उत्सव आता अगदी जवळ आला होता. श्रीरामनवमीचा उत्सव साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसात येतो, पण त्या वर्षाची परिस्थिती अत्यंत भीषण होती. संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 1 वर्ष पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. आपण कल्पना करू शकतो त्यावेळी माणसे, पशुपक्षी आणि संपूर्ण जीवनसृष्टीची अवस्था किती दयनीय झाली असेल. सूर्याच्या प्रखर उष्णतेने हिरवीगार झाडे करपून गेली होती. पाण्याच्या शोधात भरकटणारे अनेक प्राणी तहानेने मृत्युमुखी पडत होते. शेतात उगवलेली पिके पाण्याअभावी सुकून जळून नष्ट झाली होती. विहिरी आटल्या होत्या, नद्या, नाले आणि सरोवरे कोरडी पडली होती. घराघरातील धान्य संपले होते आणि सर्वत्र उपासमारीने हाहाकार माजला होता. अशा या भीषण दुष्काळाच्या काळात श्रीरामनवमीचा उत्सव जवळ आला होता. समर्थांच्या वाड्यामध्ये दरवर्षी हा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. जाम गावासह आसपासच्या भागातून हजारो भाविक या उत्सवासाठी येत असत. पालखीचा सोहळा, भजन, कीर्तन, नामस्मरण, श्रीराम जन्माचा पाळणा आणि महाप्रसाद या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या आनंदाने सहभागी होत असत. परंतु त्यावर्षी सूर्याजी पंतांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. श्रीरामनवमीच्या उत्सवासाठी त्यांनी जे धान्य राखून ठेवले होते ते दुष्काळग्रस्त आणि उपाशी गावकऱ्यांना वाटून देण्यात आले होते. संकट काळात कोणाच्याही घरात चूल विझू नये आणि कोणालाही उपाशी झोपू लागू नये म्हणून सूर्याजी पंतांनी उत्सवासाठी ठेवलेले धान्यही लोकांच्या सेवेसाठी दिले होते. पण आता श्रीरामनवमीचा उत्सव अगदी दाराशी येऊन ठेपला होता. इतक्या मोठ्या उत्सवासाठी लागणारे धान्य कुठून आणायचे? हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था कशी करायची? उत्सव नेहमीप्रमाणे कसा पार पाडायचा? या विचाराने सूर्याजी पंत अत्यंत चिंतित झाले होते. गावातील काही प्रतिष्ठित आणि वयोवृद्ध मंडळी त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, पंत, यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. गावात धान्य नाही, पाणी नाही, लोक स्वतःच उपाशी आहेत.
त्यामुळे यावर्षीचा श्रीरामनवमी उत्सव आपण साधेपणाने करूया का, किंवा पुढील वर्षापर्यंत स्थगित करूया? परिस्थिती सुधारल्यानंतर पुढच्या वर्षी आपण उत्सव पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा करू. गावकऱ्यांचे म्हणणे सूर्याजी पंतांना व्यवहाराच्या दृष्टिकोनातून योग्य वाटू लागले. तुम्ही म्हणता तेही चुकीचे नाही. भक्तांची गैरसोय होऊ नये, कोणावरही अनावश्यक भार पडू नये, हेही महत्वाचे आहे. हे सर्व संभाषण बाळनारायण शांतपणे ऐकत होते. सर्वांचे बोलणं पूर्ण झाल्यानंतर बाळनारायण नम्रपणे पुढे आले. त्याने सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती केली, आपण मला थोडे बोलण्याची परवानगी द्याल का? बाळनारायणाचा नम्रपणा पाहून गावकऱ्यांनी प्रेमाने मान्यता दिली. बोल नारायणा, तुझ्या मनात काय आहे ते निसंकोचपणे सांग. बाळनारायणाने सर्वांकडे शांतपणे पाहिले आणि म्हणाले, आपण प्रत्येक वर्षी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करतो. आपण तो उत्सव केवळ परंपरा म्हणून साजरा करत नाही, परंतु श्रीरामाच्या चरणी आपली श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि पूर्ण विश्वास आहे, म्हणून आपण हा उत्सव साजरा करतो. आज दुष्काळामुळे आपण सर्व चिंतेत आहोत. उत्सवाची व्यवस्था कशी होणार, भाविकांना भोजन कसे मिळणार याची आपल्याला काळजी वाटत आहे. पण जशी आपल्याला प्रभू श्रीरामाच्या उत्सवाची चिंता आहे, तशीच आपल्या भक्तांची चिंता प्रभू श्रीरामचंद्र नसेल असे कसे म्हणता येईल? बाळनारायणांचा आवाज आता अधिक ठाम झाला. भक्तावर संकट आले आणि देव त्याच्या मदतीला धावून आला नाही असे कधीच होणार नाही. आपण भीतीपोटे उत्सव थांबू नये. आपण विश्वासाने आणि पूर्ण भक्तिभावाने श्रीरामनवमीच्या उत्सवाची तयारी सुरू केली पाहिजे. पुढची चिंता आपण करू नये. पुढे श्रीराम समर्थ आहेत. बाळनारायणाचे हे शब्द ऐकतात उपस्थित गावकऱ्यांच्या मनातील निराशा दूर होऊ लागली. काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हते, ते श्रद्धेचे, समाधानाचे आणि नव्याने जागलेल्या आशेचे अश्रू होते. सूर्याजी पंतांनी बाळनारायणाकडे पाहिले. आपल्या लहान मुलाच्या मुखातून प्रगट झालेला प्रचंड विश्वास पाहून त्यांचे हृदय आनंदाने भरून आले आणि त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. त्यांना असे वाटले जणू स्वतःच प्रभू श्रीरामाने बाळनारायणाच्या मुखातून सर्वांना धीर दिला होता. बाळनारायणाचे वचन ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने श्रीराम जन्मोत्सवाची तयारी सुरू केली. कुणी मंदिराची स्वच्छता करू लागले, कुणी फुलांची व्यवस्था केली, कुणी पालखी सजू लागले, कुणी भजन कीर्तनाची तयारी करू लागले. गावातील निराश वातावरणात पुन्हा एकदा उत्साह आणि नामस्मरणाचा स्वर घुमू लागला. दरम्यान बाळनारायण देवघरात शांतपणे बसून प्रभू श्रीरामाचे नामस्मरण करीत होते. त्यांच्या ओठावर अखंड जप सुरू होता, तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. त्याचवेळी गावचे पाटील घाईघाईने सूर्याजी पंतांकडे आले. धान्याच्या खोलीची पाहणी केली. तेथे केवळ 7 पोते धान्य शिल्लक आहे. इतक्या धान्यात एवढा मोठा उत्सव आणि भाविकांच्या भोजनाची व्यवस्था होणे अशक्य आहे. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. सूर्याजी पंतांनी चिंताग्रस्त नजरेने बाळनारायणाकडे पाहिले. बाळनारायणाने डोळे उघडले. त्याने सूर्याजी पंतांच्या चेहऱ्यावरील चिंता ओळखली. बाळनारायण उठले. त्यांनी प्रभू श्रीरामांना साष्टांग नमस्कार घातला आणि मोठ्या आवाजात जयघोष केला. सियावर रामचंद्र की जय. इतके म्हणत ते वाऱ्याच्या वेगाने धान्याच्या खोलीकडे धावू लागले. गावकरी, पाटील आणि सूर्याजी पंतही त्यांच्या मागे धावले. संपूर्ण वाड्यात एकच जयघोष दुमदुमू लागला, तो म्हणजे श्रीराम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय. बाळनारायण धान्याच्या खोलीत पोहोचले. त्यांनी सियावर रामचंद्र की जय असा जयघोष केला आणि हनुमंतासारखी उंच झेप घेत धान्याच्या कणगीजवळ गेले. खोलीच्या बाहेर उभा असलेल्या सर्वांच्या कानावर आतून बाळनारायणाचा आवाज आला, चिंता करू नका, श्रीराम समर्थ आहेत. नामस्मरणाचा गजर आणखी वाढला. बाळनारायण खोलीतून एका मागोमाग एक धान्याची पोती भरून बाहेर देऊ लागले. गावकरी ती पोती स्वीकारून मोजू लागले. 1, 2, 3, 7, 8, 9. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागले, कारण खोलीत केवळ 7 पोती धान्य शिल्लक असल्याचे सर्वांनी स्वतः पाहिले होते. पण धान्याची पोती बाहेर येतच होती. 15, 20, 25. नामस्मरणाचा गजर आता आकाशाला भिडत होता.
श्रीराम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय. बघता बघता 30 पोती धान्याने भरली. सर्वजण स्तब्ध झाले. काहींनी हात जोडले, काहींनी डोळे मिटले, काहींच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू लागले. श्रीराम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय. लोकांच्या आनंदाला पार उरला नव्हता. श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. भजन कीर्तन आणि रामनामाच्या गजराने संपूर्ण जामगाव दुमदुमून गेले. प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नैवेद्य अर्पण करण्यात आला. फुलांची उधळण करण्यात आली. नंतर आरती झाली. त्यानंतर सर्व भाविक पंक्तीत बसले. भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी भक्तिभावाने प्रार्थना केली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि मग भक्तिभावाने महाप्रसादाला सुरुवात झाली. त्या दिवशी कुणालाही अन्न कमी पडले नाही, कारण तेथे केवळ धान्य नव्हते, तेथे सेवा होती, तेथे नामस्मरण होते, तेथे भक्तांचा केवळ अढळ विश्वास होता आणि त्या सर्वांवर प्रभू श्री रामचंद्रांची कृपा होती. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्धर्थे भिक्षाम देईच पार्वती. अन्नपूर्णा नमस्तुते, गणपती गजानन नमस्तुते, श्री रामचंद्रम चरणम नमस्तुते, श्री हरी नारायणाय नमः. श्रोते हो, सर्वत्र भीषण दुष्काळाची छाया संपूर्ण प्रदेशावर पसरलेली असतानाही त्या वर्षीचा श्रीराम जन्मोत्सव अत्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने तसेच तृप्तांतकरणाने साजरा झाला. भजन कीर्तन नामस्मरण आणि महाप्रसादाच्या सुगंधाने संपूर्ण समर्थवाडा भारावून गेला होता. भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान होते. गावकऱ्यांच्या मनात आशा पुन्हा जागृत झाली होती आणि जणू त्या सर्व भक्तीने प्रसन्न होऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या श्रीमुखावरी एक मंद दिव्य असे स्मित उमटले होते. उत्सव संपल्यानंतर गावातील सर्व लोक नारायणाभोवती प्रेमाने जमले. कुणी त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरून होते, कुणी त्यांच्या डोक्यावर हात फिरून मनापासून आशीर्वाद देत होते, तर काही जण आनंदाश्रूंनी सूर्याजी पंताकडे पाहून म्हणत होते, सूर्याजी पंत, तुम्ही खरोखर धन्य आहात. तुमच्या घरात हा बाळ नारायण सामान्य बालक म्हणून जन्माला आलेला नाही. या बालकाच्या रूपाने जणू काही एखादी दैवी शक्तीच तुमच्या घरात अवतरली आहे. प्रभू श्रीरामाच्या शुभ कार्यात नारायणाने जी सेवा केली ती विलक्षण आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या विश्वासाने झाली. सूर्याजी पंत, तुम्ही धन्य आहात. तुमची कुलकर्णी परंपराही अत्यंत धन्य आहे. बाळ नारायणाने त्या दिवशी लोकांना एक मोठी शिकवण दिली. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर संकटातही सेवा, प्रयत्न आणि श्रद्धा यांचा हात सोडू नये. धन्यवाद पंधरेकर सर. आजचा हा प्रसंग ऐकल्यानंतर मनात एकच भावना निर्माण होते. देव चमत्कार कधी करतो हे आपल्याला कधीच माहीत नसते, पण श्रद्धा आणि सेवाभाव कधीच व्यर्थ जात नाही. मित्रांनो, जर आजच्या या भागातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल, जर बाळ नारायणांच्या या प्रसंगाने तुमच्या मनात श्रीरामावरील विश्वास अधिक दृढ झाला असेल, तर आजचा हा भाग तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत, मित्रांपर्यंत आणि विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत जरूर पोहोचवा. कारण आपण जितके आपल्या संस्कृतीचा कथा पुढे नेऊ, तितकी आपल्या समाजाची आध्यात्मिक परंपरा अधिक बळकट होईल. आमची एकच नम्र विनंती आहे तुम्हाला. टर्ले टी व्ही हे यूट्यूब चॅनल म्हणजे केवळ एक यूट्यूब चॅनल नाही. हे आपल्या संतांचा इतिहास जपणारे यूट्यूब चॅनल आहे, आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्यास एक छोटासा प्रयत्न करणारे यूट्यूब चॅनल आहे. या मालिकेतील प्रत्येक भाग तयार करण्यासाठी आम्ही अनेक दिवस संशोधन करतो, विविध ग्रंथांचा अभ्यास करतो, तज्ज्ञांशी चर्चा करतो आणि प्रत्येक दृश्य अधिक प्रभावी व्हावे यासाठी मनापासून परिश्रम घेतो. जर तुम्हाला वाटत असेल की असा आशय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर कृपया आजच या व्हिडिओला लाईक करा, टर्ले टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याचे कारण असे की पुढील भाग प्रकाशित होताच तुम्हाला सर्वप्रथम त्याची सूचना मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे, हा भाग किमान एका व्यक्तीला तरी नक्की शेअर करा. याचे कारण असे
की तुमच्याकडून शेअर केलेला हा एकच व्हिडिओ एखाद्याच्या मनात श्रद्धेची ज्योत पुन्हा प्रज्वलित करेल. आपला एका लाईकमुळे आम्हाला नवी प्रेरणा मिळते. आपल्या एका सबस्क्राईबमुळे आमच्या संपूर्ण टीमला पुढील भाग अधिक उत्तम करण्याचे बळ मिळते. आणि आपल्या एका शेअरमुळे समर्थांच्या विचारांची प्रकाश आणखी हजारो घरांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून हा प्रवास फक्त आमचा नाही, हा आपला सर्वांचा सामूहिक आध्यात्मिक प्रवास आहे. चला तर मग समर्थांच्या विचारांची ही ज्ञानगंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचूया. तर मग पुन्हा भेटूया श्री समर्थ विवरणातील पुढील प्रेरणादायी भागात. तोपर्यंत श्रीरामाचं नाम आपल्या ओठांवर राहू द्या आणि समर्थांचे विचार आपल्या आचरणात राहू देत. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय